लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे आर्याचं खरं रूप वसुहत्याच्या समोर येणार, तर दुसऱ्या बाजूला जीवानंदिनीमध्ये दुरावा येऊ पाहतोय. आता नेमकं काय काय घडतंय, जीवानंदिनीमध्ये कसा दुरावा येतोय सगळं पाहूया. तर आता सध्या तरी इकडे जी काव्य आहे त्या काव्याला आता त्या IIP रोडबद्दलची एवढी सगळी माहिती वगैरे गोळा करताना एवढं फेरफटका मारल्यामुळे त्रास व्हायला लागतो आणि काव्याला आता उलटी येत असते. काव्य एका ठिकाणी उलटी करण्यासाठी थांबलेली असते, तर पार्थ तिला म्हणतो की मी पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. तर तो काव्याला हळूहळू सावकाश असं सांगत असताना अचानक आता आर्या तिकडे येते आणि आर्या आता पाण्याची बाटली खाली घेते. त्याबरोबर आता काव्य पटकन ती बाटली घेते, त्याच्यामधून पाणी पटापट पिऊन घेते आणि आता मग आर्या तिला विचारते की काव्या काय गं हे सगळं. त्यावेळी मग आता आर्या काव्याला सांगू लागते की काव्या आर्याला म्हणू लागते की अगं काय सांगू तुला, मला ना तो एक IIP रोड म्हणून रोड आहे, ज्या रोडवरती खूप जास्त अपघात होतात, खूप जास्त मिसकॅरेजेस होतात, त्या रोडवरती कन्स्ट्रक्शन करून हवं आहे. अगं आता त्या रोडमुळे कितीतरी लोकांची सुखं हरवली गेलेली आहेत आणि म्हणूनच मी त्या लोकांना न्याय मिळवून द्यायचं ठरवलं आणि त्यासाठीच मी आहे ना त्या IIP रोडचं काम हातात घेतलं आहे. आज मी खूप ठिकाणी फिरले, खूप व्हिडिओ बनवले, लोकांचे रिव्ह्यू घेतले. आता हे सगळे व्हिडिओ, हे सगळे रिव्ह्यू आहेत की नाही, हे मी माझ्या सोशल मीडिया पेजवरती पब्लिक करणार आणि तिथे टाकल्याच्या नंतरच मग तिथून मला योग्य तो रिस्पॉन्स मिळेल आणि मे बी त्या IIP रोडचं काम होईल. अन्याय झालेल्या स्त्रीला न्याय मिळवून देणं हे IAS म्हणून माझं काम असणारच आहे ना. मग परीक्षा देण्याआधी आणि IAS होण्याआधीच मी काम करायला सुरुवात केली. त्याबरोबर मग आता आर्या विचार करते काय करू, काव्याला नंदिनीबद्दल सांगू का. तसंही काव्या एवढ्या इतर बायकांचा विचार करते. मग जर मी तिला नंदिनीबद्दल सांगितलं तर तिला आणखीन बरं वाटेल आणि मग काव्या नंदिनीलासुद्धा न्याय मिळवून देईल. नंदिनीचं जे मिसकॅरेज झालं आहे त्या IIP रोडमुळेच तर ते सगळं घडलं ना. म्हणजे जर नंदिनी त्या IIP रोडला गेलीच नसती तर कदाचित ह्या गोष्टी घडल्याच नसत्या. काव्या मला थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, एवढं आर्या बोलते. इतक्यात पार्थ तिकडे येतो आणि काय चाललंय दोघी बहिणींचं असं विचारतो. त्याबरोबर काव्या म्हणते काही नाही, अहो नशिबाने आर्या वेळेवर आली आणि तिने मला पाणी दिलं म्हणून मला जरा बरं तरी वाटतंय. आर्या ते सगळं सोड, तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं आत्ताच म्हणालीस ना तू, सांग ना काय झालं, काय बोलायचं होतं तुला. त्यावर आर्या पार्थकडे बघून गप्प बसते. तशी काव्या म्हणते अगं आर्या काय झालं बोल ना, देशमुखांसमोर बोलायला घाबरू नकोस. त्यावर काव्याला आर्या म्हणते काव्या पार्थ जिजूंसमोर बोलायला मी मुळात घाबरणार नाही आहे, पण मी गप्प बसले कारण ते सुद्धा तुला ओरडतील म्हणून. काव्या हे बघ, ऑलरेडी तुझी केस नाजूक आहे असं मला तुमच्या आधीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि त्यात जर तू ही अशी रोज धावपळ करणार असशील, रोज हे असं उन्हातान्हात फिरणार असशील तर तुला त्रास होणार असेल, मग कसं चालेल आपल्याला. हे बघ आर्या हे सगळं चालणार, काव्या हे सगळं चालणार नाही आहे. अगं इतर बायकांना ज्यांची बाळं त्यांनी गमावली आहेत, ज्यांचे नवरे त्यांनी गमावलेत, त्यांना न्याय मिळवून देण्याच्या नादात तू तुझं सुखी आयुष्य, तुझं आनंदी कुटुंब दुःखाच्या दरीत ढकलू नकोस. हे बघ काव्या, अनुभवाचे बोल आहेत म्हणून सांगते, दुसऱ्याच्या सुखात आपण आपलं सुख हरवायचं नसतं, लक्षात घे. आणि पार्थ जिजू आहोत तुम्हीसुद्धा कुठे या काव्याच्या वेडेपणाला सहभागी झालात नाही. ही आहेच पहिल्यापासून करारी, धाडसी, जिद्दी, हट्टी, हे कट, पण तुम्ही तरी हिला थांबवायचं होतं ना. तुम्ही कशाला हिच्या होकाराला होकार दिलात, तुम्ही कशाला हिला सहभाग दर्शवलात. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो सॉरी आर्या, मी घेईन आता पुढे तिची काळजी. आफ्टर ऑल तुम्ही तिचे डॉक्टर आहात आणि तुम्ही जे सांगताय ते बरोबर असेलच. त्यानंतर मग आता इकडे दुसऱ्या दिवशी आर्या हिला भेटायला पुन्हा जीवा आणि नंदिनी आलेले असतात. आता आर्या तिचं काम करत बसलेली असताना तिकडे ते दोघं येतात आणि जीवा आता आर्याकडे बघतो आणि आर्याला विचारतो आर्या तू काही खाल्लंस का, ब्रेकफास्ट केला आहेस का. त्यावर आर्या म्हणते अरे यार जीवा नाही ना, मी काही खाल्लेलं नाही आहे. ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे का, सकाळी एक एमर्जन्सी केस आली लेबर पेनची, मग
पहिलं तर त्या लेडीजचं लेबर पेन बघायला घेतलं, तिची डिलिव्हरी व्यवस्थित केली. त्याच्यानंतरपासून मग राऊंडवर जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, राऊंडवर जाऊन आले. कामावर कामं सुरू आहेत रे, वेळच मिळत नाही आहे काही खायला प्यायला जायलासुद्धा. त्याबरोबर मग जीवा आता आर्याला म्हणू लागतो, आर्या अगं हे असं वागून कसं चालेल, विसरू नकोस तू आता आमच्या बाळाची होणारी आई आहेस, त्यामुळे तू तुझी जास्त काळजी घेतलीच पाहिजेस. तू असं न खाता पिता कसं चालेल, तू थांब मी तुझ्यासाठी खायला घेऊन येतो. काय खाणार आहेस तू ते सांग. त्याबरोबर आर्या आता जीवाला म्हणते तू जे आणशील ते मी खाईन. मग जीवा आता खाली जाऊन आर्यासाठी छान असं फ्रूट सॅलड घेऊन येतो कॅन्टीनमधून आणि आता तो आर्याला ते देतो. आर्या म्हणते फ्रूट सॅलड आमच्या कॅन्टीनमध्ये? त्यावर जीवा म्हणतो नाही मिळत, मला माहिती आहे, मी स्वतः ही फळं त्यांच्याकडनं घेतली आणि बाहेर बसून तुझ्यासाठी हे सॅलड बनवलं. सगळी फळं ह्याच्यामध्ये घातली आहेत, हेल्दी आहे हे सॅलड, तू खाऊ शकतेस. त्याबरोबर आता हे ऐकून नंदिनीला जरा वियर्ड वाटतं, वाईट वाटतं. नंदिनी विचार करते की अजून कशात काहीच नाही आहे, तर जीवा आर्याची एवढी जास्त काळजी करतात. जर उद्या जेव्हा आर्या सेरोगेसिव्ह करायला तयार होईल आणि तिच्या पोटात तिच्या गर्भात आमचं बाळ असेल, तेव्हा मग जीवा आर्याची किती काळजी करतील. आई म्हटली आहे तसं तर काही होणार नाही ना माझ्याबरोबर. नाही नाही नाही, मला चुकीचा विचार करायचाच नाही आहे. पण आता नंदिनीच्या डोक्यातून ते विचार काही जात नसतात. जीवा मात्र इकडे आर्याची काळजी करत असतो. तो आर्याला समजून सांगतो, आर्या आता स्वतःला जप, स्वतःची काळजी घे, सगळ्यात जास्त स्वतःचा विचार करत जा, कारण आता तुला आमच्या बाळाला सांभाळायचं आहे तुझ्याजवळ. आमची अमानत 9 महिने तुझ्याजवळ असणार आहे. त्यानंतर मग आता आर्या हो मी सगळं व्यवस्थित करेन, लक्षात ठेवेन असं म्हणते. त्यानंतर जीवा आणि नंदिनी आता घरी यायला निघतात. रस्त्यातही नंदिनीच्या डोक्यातले विचारांचे चक्र काही संपत नसतं. नंदिनीच्या डोक्यात एकसारखे तेच विचार सुरू असतात. ती विचार करते की खरोखर आई म्हणाली आहे तसंच घडतंय. खरोखर जीवा नंदिनी ऐवजी आर्याची काळजी करतात. म्हणजे खरंच आई म्हणाली आहे तसं होऊ शकतं का? आई म्हणाली आहे तसं माझ्यामध्ये आणि जीवामध्ये एखादी तिसरी व्यक्ती येऊ शकते का? आणि ती तिसरी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझीच बहीण आर्या असू शकते का? नाही 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 नंदिनी, तू चुकीचा विचार करतेस. पण शेवटी एक स्त्री आणि एक पुरुष जेव्हा एकत्र येत जातात तेव्हा कालांतराने त्यांच्या नात्यात फरक पडत जातोच. असं म्हटलं आहे ते काही उगाच नाही, नाही का? मला खूप भीती वाटते, कळत नाही आहे मी जे करते आहे की चुकीचं आहे की बरोबर. त्याबरोबर आता जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी काय गं, काय झालं? मी मगापासून ऑब्झर्व करतोय, तू अगदी गप्प बसली आहेस, तुझ्या तोंडातून एक हू की चू असा शब्द येत नाही आहे. हे बघ नंदिनी, जर काही असेल तर तू माझ्याजवळ बोलू शकतेस, शेअर करू शकतेस, सांग ना काही घडलं आहे का? नंदिनी काही नाही हो, सहजच आपलं, एवढं बोलून गप्प बसते. जीवा आता बरोबर हेरतो की नंदिनीचा मूड काही फार बरा नाही आहे. आता नंदिनीसाठी मला काहीतरी खास असं करायला हवं जेणेकरून नंदिनीचा मूड आपोआप बदलेल आणि नंदिनीच्या चेहऱ्यावरती एक हसू उमलेल. मग काय, नेहमीप्रमाणे आपला जीवा तिकडं आयडिया लावतो आणि नंदिनीला मस्तपैकी वडापाव खायला घेऊन जातो. नंदिनी म्हणते इथे का गाडी थांबवली? जीवा म्हणतो वडापाव खायला. माझ्या नंदूला वडापाव किती आवडतो हे मला माहिती आहेच, आणि वडापाव बरोबर मस्त कटिंग चहा. चल लवकर चल. नंदिनी, किती दिवसात आपण असं कटिंग चहा आणि वडापाव खाल्लेलंच नाही आहे, मस्त एन्जॉय करूया, चल चल. शेवटी आपल्याला सेरोगेटिव्ह मदर मिळाली, तिच्याबरोबर लीगल करार झाला आणि आता लवकरच IVFसुद्धा होईल. म्हणजे लवकरच आपले दोघांचेही जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते घेतले जातील आणि ते एकत्र करून आर्याच्या पोटात सोडले जातील. लवकरच आपण आई बाबा होण्याची सुरुवात आर्यामुळे होईल. खरंच मी खूप खुश आहे, आपण फायनली आईवडील होऊ. त्याबरोबर आता नंदिनी विचार करते की मी किती चुकीचा विचार करत होते जीवांबद्दल. जीवांच्या मनात आर्याबद्दल काहीच भावना नाही आहेत. जीवांच्या मनात ज्या भावना आहेत त्या आमच्या बाळाच्या होणाऱ्या आईबद्दलच्या आहेत आणि त्यासुद्धा किती स्वच्छ आणि नितळ आहेत. जीवांनी असा कुठेही उल्लेख केला नाही की आर्याबद्दल. याचा अर्थ मी चुकीचे, मी जीवांवरती डाऊट घेऊन खूप मोठी चूक करते आणि आता मी पुन्हा असं कधीच करणार नाही, असं नंदिनी स्वतःच्या मनाला समजावते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी काव्य असते ती आणि पार्थ दोघंजणं घरी आलेले असतात. आता त्यांच्याकडे खूप सारे व्हिडिओ जमा झालेले असतात, खूप सारे रिव्ह्यू जमा झालेले असतात RIP रोडबद्दल.
मग आता काव्या म्हणते, पार्थ आता ना मी हे सगळे व्हिडिओ चेक करते आणि एकत्र जोडते आणि या सर्व व्हिडिओंच्या पुढे ना मी स्वतःचा एक व्हिडिओ तयार करून लावते, ज्यामध्ये मी माझं इंट्रोडक्शन आणि IIP रोड दुरुस्त व्हावा अशी रिक्वेस्ट लावेन. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या हे जे काही करायचं ते तुम्ही उद्या करा, आता झोपा. तुम्ही ऑलरेडी खूप दमलाय, तुम्ही ऑलरेडी खूप स्ट्रेस झाला आजच्या दिवसभरात. काव्या म्हणते, अहो नाही हो पार्थ, मी करू शकते काम, मला करायचं आहे. जर आज हे काम पूर्ण झालं तर आणखीन बरंच होईल ना आपल्यासाठी, आपल्याला फायदाच होऊ शकतो की. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या फायद्या तोटाच्या नादात मी तुमच्या जीवाचे हाल नाही करू शकत. समजतंय का तुम्हाला? हे बघा, जसं तुम्हाला इतरांची काळजी आहे तशी मला तुमचीच काळजी आहे. मला पुन्हा नवीन बायको मिळणार नाही आहे. हां, म्हणजे तशी संधी मिळाली तर करेन मी प्रयत्न. त्यावर काव्या म्हणते, काय म्हणालात? तसा पार्थ म्हणतो, मग झोपा ना, ऐका ना थोडं माझं. तशी काव्या म्हणते, उद्या बघते सकाळी तुमच्याकडे. आणि काव्या लगेचच आता झोपायला जाते. पार्थ तिच्या कपाळावर किस करायला जातो तर काव्या त्याच्या ओठांवरती फटका मारत म्हणते, जा दुसऱ्या बायकोच्या कपाळावर करा. आणि मग ती अंगावर पांघरून घेते आणि झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पार्थ आणि काव्या दोघंजणं मिळून ते सर्व व्हिडिओ, ते सर्व रिव्ह्यू चेक करतात. ते सर्व रिव्ह्यू व्यवस्थित पार्थ एडिट करत असतो. तोपर्यंत काव्या आता स्वतःचा एक व्हिडिओ शूट करते, ज्यामध्ये आता सर्वप्रथम ती स्वतःचं इंट्रोडक्शन देते. नमस्कार, मी सध्या UPSCची परीक्षा देत असून मला IAS बनायचं आहे आणि माझं नाव मिसेस काव्या पार्थ देशमुख असं आहे. आज मी IAS होण्याआधीच आमच्या इथल्या एका रस्त्याची समस्या तुम्हा सगळ्यांसमोर ठेवते आणि तो रोड आहे IIP रोड, ज्या रोडने कितीतरी बायकांचं भवितव्य, कितीतरी बायकांचं सौभाग्य, कितीतरी मुलांचं आयुष्य हिरावून घेतलेलं आहे. कितीतरी मुलांना अनाथ बनवलेलं आहे, कितीतरी स्त्रियांना विधवा केलेलं आहे, तर कितीतरी नवऱ्यांपासून त्यांची बायको हिरावली आहे, कितीतरी आईवडिलांपासून त्यांचं मूल दगावलं आहे, कितीतरी लोकांच्या आशा संपल्या आहेत, कितीतरी लोकांची स्वप्न मारली गेलेली आहेत, कितीतरी लोकांची स्वप्न त्या रस्त्यालगत गाडली गेलेली आहेत. त्याबरोबर मग आता हे सगळं जेव्हा काव्या बोलते तेव्हा पार्थ ते सगळं शूट करतो आणि त्याच्यानंतर मग ते सगळं एडिट करून ते लोक तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. तासाभरातच त्या व्हिडिओला चांगली रीच येते. मग आता दोघं विचार करतात की आता बघूया पुढे याचा काय फायदा होतो ते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता नंदिनी ही रात्रीची दुसऱ्या दिवशी झोपलेली असताना तिला अचानक जाग येते. बघते तर काय, शेजारी जीवा झोपलेलाच नाही आहे, तो जागाच आहे. नंदिनी जीवाला विचारते, काय हो, झोप लागत नाही आहे का तुम्हाला? त्यावर जीवा म्हणतो, नाही गं, आर्याचा विचार सुरू आहे डोक्यात. नंदू, तुला माहिती आहे ना, आर्या प्रोफेशनने एक डॉक्टर आहे. त्यामुळे रात्री अपरात्री एखाद्या इमर्जन्सी केससाठी घरातून बाहेर पडणं, वेळेअवेळी जेवणं, वेळेपर्यंत जास्त काम करत राहणं, हे सगळं त्यांचं रुटीन असतं. पण आता आर्याने हे असं वागून चालणार नाही. आफ्टर ऑल आता आर्या प्रेग्नंट असणार आहे आणि तिच्या पोटात जे मूल राहणार आहे ते आपलं आहे. त्यामुळे आपल्याला आर्याच्या या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आर्या एकटी राहते, त्यामुळे आर्या ही स्वतःच्या खाण्यापिण्याकडे पुरेसं लक्ष देणार नाही. आर्या स्वतःची व्यवस्थित काळजी घेईल की नाही हेही माहीत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्याचा काळा पास्ट. तुला आठवतं आहे ना, आर्याची 2 मुलं दगावली गेली आहेत, एक पोटातच आणि एक मला बोलूही वाटत नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते, हो जीवा, तुमचं सगळं बरोबर आहे. जर आता पुन्हा प्रेग्नंट राहिल्यानंतर तिला तिच्या मुलांची आठवण यायला लागली, तिला तिच्या नवऱ्याची आठवण यायला लागली, तर त्याचा परिणाम आपल्या बाळावर होईल. आर्याला डिप्रेस होऊन चालणार नाही. आपण एक काम करूया, आपण ना आर्याला काहीतरी चांगल्या वातावरणात ठेवूया. जीवा म्हणतो, चांगल्या वातावरणापेक्षा एकतर आपण तिच्याकडे राहायला जाऊ, नाहीतर तिला इकडे बोलू. आपण घरच्यांना काहीतरी सांगू, तिच्या घराचं शिफ्टिंगचं काम सुरू आहे किंवा रिनोव्हेशनचं काम सुरू आहे किंवा ती एकटीच राहते, तिला बोर होतं म्हणून फॅमिलीबरोबर राहायचं आहे वगैरे वगैरे काहीतरी सांगूया, काहीतरी मॅनेज करूया. त्याबरोबर ते दोघंही नवरा बायको म्हणतात की आपण उद्याच घरच्यांबरोबर बोलू. त्यानंतर मग आता आर्याचं वरचेवर इकडे देशमुखांच्या घरी येणं वाढलेलं असतं. नंदिनी आणि जीवाचं आर्याबरोबर रूममध्ये गप्पा मारणं वाढलेलं असतं. हे सगळं बघून वसवत्याला डाऊट येतो की या आर्याबरोबर यांचं एवढं काय साटलोटं चालतं, एवढं यांचं काय या आर्याजवळ अडून राहतं. नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. आता नेमकी ह्या आर्याबरोबर यांची काय गोलमाल सुरू आहे हे मला शोधून काढलंच पाहिजे. काहीतरी यांची कंडी सुरू आहे हे मला शोधून काढायला हवं, बघायला हवं. मग आता वसवत्या काय करते, वसवत्या ठरवते की हे काय सुरू आहे हे जर शोधून काढायचं असेल तर मला हे तर या आर्याच्या हॉस्पिटलला जाऊन, या आर्याच्या क्लिनिकला जाऊनच शोधून काढता येईल. मग आता मला
उद्याच तिच्याकडे गेलं पाहिजे. आणि मग आता ताबडतोब इकडे वसुहत्या दुसऱ्याच दिवशी आर्याच्या क्लिनिकला जाते आणि तिला म्हणत असते की मला माहिती आहे तुझं जीवाचं आणि नंदिनीचं सध्या नक्कीच काही ना काहीतरी सुरू आहे. त्याच्याशिवाय तुझ्यासारखी एवढी मोठी डॉक्टर सतत आमच्या घरच्या खेट्या का घालेल? सांग मला तुझं, नंदिनीचं आणि जीवाचं नेमकं काय सुरू आहे? काय गोडबंगाल आहे तुमचं? त्याबरोबर आधी तर आर्या लपवाछपवी करण्याचा खूप प्रयत्न करते, ती खोटं बोलण्याचाही खूप प्रयत्न करते, पण तिला आता लपवाछपवी वसुहत्यापासून करता येत नाही, कारण वसुहत्याने सर्व काही बरोबर आधीच हेरलेलं असतं. वसुहत्याला सर्व काही आधीच माहीत असतं. वसुहत्या म्हणत असते माझ्याजवळ तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना तरीही तुला माझ्याशी काही खोटं बोलता येणार नाही आहे, कारण मला सत्य माहिती आहे आणि मी तुला विचारते आहे की तुमच्यात काय सुरू आहे? तुमच्यात काही सुरू आहे का? मी असं विचारत नाही आहे. आता नेमकं काय सुरू आहे ते मला पटकन सांग. आता आर्या निरुत्तर असते. वसुहत्या म्हणते तू गप्प राहिली आहेस याचा अर्थ नक्कीच काहीतरी गोडबंगाल आहे, काहीतरी गडबड आहे. आता नेमकी ती काय गडबड आहे हे लवकर सांग, बोल लवकर आर्या, बोल. त्याबरोबर मग आता आर्या ही वसुहत्याला म्हणते, सांगते सगळं खरं सांगते. आणि मग आता वसुहत्या ही आर्याला ताबडतोब म्हणू लागते की मी नंदिनी आणि जीवाच्या बाळाची आई होणार आहे, सेरोगेसिव्ह करणार आहे मी त्यांच्यासाठी. आणि मग आता लगेचच इकडे ती म्हणत असते काय सेरोगेसिव्ह? त्याबरोबर मग आर्या म्हणते हो, नंदिनीचं एका कंडिशनमध्ये मिसकॅरेज झालं आहे. IIP रोडवरती तिचा अपघात झाला होता, तिला हॉस्पिटलाइज केलं होतं, तेव्हा तिचं बाळ व्यवस्थित होतं, पण एका लहान मुलाला औषधाच्या बाटलीतलं औषध पिण्यापासून वाचवताना ती पोटावर पडली आणि तिचं मिसकॅरेज झालं. त्यामुळे आता ती पुन्हा आई होऊ शकणार नाही आहे, तिच्या गर्भाशयाला इजा झाली आहे आणि म्हणूनच आता त्यांना सेरोगेट करून घ्यायचं आहे आणि म्हणून मी त्यांची सेरोगेसिव्ह मदर होणार आहे. त्यावर मग वसुहत्या म्हणते तू एवढी हुशार शिकलेली मुलगी, मग तू हे सगळं कशासाठी करतेस? त्यावर ती म्हणते अगदी बरोबर ओळखलं तू मला, मी हे सगळं फक्त आणि फक्त जीवासाठी करते. आता तुम्हाला जरा माझा पास्ट पण सांगते. मी आर्या सामंत, उत्तम डॉक्टर, उत्कृष्ट. काही वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं. संसाराला नजर लागेल इतका भारी माझा संसार होता. 2 वर्षांचा मुलगा, उत्तम नवरा आणि एक 7 महिन्यांची प्रेग्नंट आई, असं माझं सर्व रुटीन होतं. एका प्रवासामध्ये आमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्या अपघातात माझा नवरा आणि माझा मुलगा दोन्हीही दगावलेच. आणि त्याबरोबर मी पोटावर पडल्यामुळे माझं बाळही पोटातलं दगावलं, माझं मिसकॅरेज झालं. तेव्हापासून मला वेड लागलं आहे माझं हक्काचं. माझं असं कोणीच उरलेलं नाही आहे. मला माझं घर, माझं कुटुंब, माझा संसार, माझं सुख, मला माझं सर्वस्व परत हवं आहे. आणि ते सगळं मला जर कोणी परत देऊ शकणार असेल ना तर तो फक्त जीव आहे. जीवामध्ये मला त्या सर्व क्वालिटी दिसत आहेत ज्या मला माझ्या लाईफ पार्टनरमध्ये हव्या आहेत. आणि म्हणूनच मी हा डिसिजन घेतला आहे. तुम्हीसुद्धा साथ द्या मला. त्यावर मग वसुहत्या म्हणते अगं पण ते मूल काही तुझं आणि जीवाचं नसणार आहे, त्या जीवाचं आणि नंदिनीचं असणार आहे. त्यावर मग आर्या म्हणते जरी नंदिनीचं असलं तरी गर्भात माझंच राहणार आहे, रक्त माझंच असणार आहे, माझ्या पोटचा गोळा कळतो आहे ना, म्हणून म्हणते मला सपोर्ट करा. त्याबरोबर मग वसुहत्याला ती पुढे सांगते मला माहिती आहे तुमचं काही नंदिनीबरोबर फार चांगलं जमत नाही, बरोबर ना? त्यावर मग वसुहत्या म्हणते ठीक आहे, ठरलं तर मग आपण दोघींनी एक एक करून नंदिनी आणि जीवाला फोडायचं. तसंही मला त्या नंदिनीला आमच्या घरात टिकूच द्यायचं नाही. दोघी आता एकीमेकीशी हात मिळवणी करतात आणि म्हणतात की आता मिशन जीवा नंदिनीला वेगळं करणं. वसुहत्या म्हणते मला नंदिनीला उद्ध्वस्त करायचं आहे आणि तुला जीवाला मिळवायचं आहे. इज इट सिम्पल. त्याबरोबर दोघीही आता एकमेकाशी सहाय्य करू, सारे विश्वची करू सुपन्न असं म्हणतात आणि चीअर्स करतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.